नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ब्रँड खाकी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. यावर आपण आज मॅथच्या काही शॉर्ट ट्रिक पाहणार आहोत. आता 1-2 महिन्यामध्येच आपला पेपर होणार आहे. कारण की 11 तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे. त्या 1-1.5 महिन्यामध्ये ग्राउंड संपतील. त्यानंतर पेपरचा सुरुवात होणार आहे. तर पोलीस भरती पेपरमध्ये दरवर्षी काही ना काही चेंजेस होत आहेत. आधी पेपर सोपी यायचे. आता त्या पेपरची लेंथ वाढत चाललेली आहे. तसंच मागच्या वर्षी तुम्ही पाहिलेलं आहे की वर्धा पोलीस महाराष्ट्राचा सर्वात हार्ड पेपर हा वर्धा पोलीसचा निघाला होता. त्यामध्ये काही गणिते आली होती. त्याचे आपण आज शॉर्ट शॉर्ट ट्रिक पाहणार आहोत. ते आपण पुढील प्रमाणे पाहू. तर गणित असं आलं होतं मित्रांनो, x अधिक 1/x इज इक्वल टू 2. तर x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर किती? हे मागच्या वेळेस अशा टाईपचं गणित वर्धा पोलीसमध्ये आलं होतं. तर ह्या गणिताला टाईम खूप लागतो. जर आपण त्या टाईपनुसार जर केलं, तर हे आपण आता सुरुवातीला लाँग समजून घेऊ. त्यानंतर याची शॉर्टकट सांगतो. तर यासाठी आपण हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला एक सूत्र माहीत पाहिजे. a अधिक b चा वर्ग इज इक्वल टू a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab. या सूत्रानुसार हे गणित आपण सोडवू. तर x अधिक 1/x इज इक्वल टू आहे आपलं 2. तर आपण या दोन्ही साईडचा वर्ग करू. याचाही वर्ग करू आणि याचाही पण वर्ग करू. तर आता x चा वर्ग. आता ह्याचा आपण वर्ग करू. हे सूत्र काय a अधिक b चा वर्गाचं सूत्र आहे. x हा a आपला आणि b म्हणजे 1/x. आपण सूत्र काय a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक दुसरा आहे b चा वर्ग. b आपला 1/x. 1/x चा वर्ग अधिक 2ab अधिक 2. a म्हणजे x. b आपला 1/x. तर त्यातला आता हा इज इक्वल टू 2 चा वर्ग 4. तर हा x कॅन्सल. आपल्यापाशी राहिलेला आहे x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग अधिक 2 बरोबर 4. तर याचं उत्तर आहे आपलं x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर हा 2 इकडे अधिक आहे, इकडे वजा होईल. 4तून 2 गेले, 2 राहिले. हे पाहायला आपण लॉंग टर्म नुसार म्हणजे पूर्ण सूत्रानुसार हे कसं तयार झालं. तर आपण आता याचं शॉर्ट ट्रिक पाहणार आहोत. याची शॉर्ट ट्रिक अशी आहे, जर आपल्याला इथं अधिक असलं तर आपलं शॉर्ट ट्रिक आहे p चा वर्ग. इथं अधिक असलं इथं वजा घ्यायचं, वजा 2. हे आपली शॉर्ट ट्रिक आहे. जर इथं अधिक असलं तर इथं वजा. जर आपल्या पेपरमध्ये इथं चेंज केलं, इथं वजा असलं, जर समजा आपल्याला असलं x वजा 1/x, आपल्याला त्याने x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग विचारलं, तर आपल्याला इथं वजा आहे म्हणून p चा वर्ग. इथं वजा असलं तर आपल्याला इथं 2 अधिक घ्यावं. या गणितात हे 2 टाईपनुसार गणितं बनू शकतात. जर इथं अधिक असलं तर आपल्याला p² वजा 2 घ्यायचं आणि जर इथं वजा असलं तर आपल्याला इथं अधिक घ्यायचं. तर आता आपण दुसरं गणित पाहू. तर आपल्याला दुसरं गणित आहे x अधिक 1/x बरोबर 3. तर x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर किती? आता आपण हे शॉर्ट ट्रिक मध्ये पाहणार आहोत. आपलं सूत्र माहिती आहे सर्वांना की p चा वर्ग. आता इथं अधिक आहे म्हणून आपल्याला इथं काय घ्यायला लागेल, वजा घ्यायला लागेल, वजा 2. ही आपली शॉर्ट ट्रिक आहे. तर आता p किती आहे आपला 3. 3 चा वर्ग किती आहे 9 वजा 2 बरोबर 7. हे पहा एकदम काही 5 ते 6 सेकंदामध्ये आपण अशा प्रकारचे आपण शॉर्ट ट्रिकनं गणित तयार करू शकतो. आणखी आपण काही प्रॅक्टिससाठी दुसरे गणित पाहणार आहोत. तर x अधिक 1/x बरोबर 4. तर आपल्याला विचारतं पेपरमध्ये, तर x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर किती? आता तुम्ही त्या स्वतः सोडवून पहा. तर आपण सोडू आता सध्या. आपलं सूत्र आहे p चा वर्ग.
आता आपल्याला इथं अधिक आहे म्हणून आपल्या इथं वजा घ्यायला लागेल. -2 हे आपलं सूत्र तयार झालं. यानुसार आता पीचा वर्ग. पी आपला 4. 4चा वर्ग -2. 4चा वर्ग आहे 16 वजा 2 बरोबर 14. म्हणजे x वर्ग अधिक x वर्ग बरोबर उत्तर आलं 14. त्यानंतर आणखी आपण प्रॅक्टिससाठी दुसरं गणित पाहू. x अधिक 1/x इज इक्वल टू 5. तर x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती? जे हे यावर आपण शॉर्टकट पाहू आपण. शॉर्टकट आपली पीचा वर्ग अधिक आहे म्हणून इथं वजा 2. आता पी आपला 5. 5चा वर्ग 25 वजा 2 इज इक्वल टू 23. हे जे गणित आहे हे वर्धा पोलीसमध्ये आलेलं आहे. हे गणित आलं होतं x अधिक 1/x इज इक्वल टू 5. तर आपल्याला विचारलं होतं x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर किती? त्याचं उत्तर आहे 23. हे आपण काही सेकंदात आपण सोडवलेलं आहे. त्यानंतर आपण याच टाईपचे काही वेगळे गणित पाहणार आहोत. तुम्ही सर्वांनी ह्या ज्या शॉर्ट ट्रिक आहे ह्या तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या. तुम्हाला पेपर सोडताना खूप वेळा कामात पडेल. आता पाहणार आपण वजाचे. आपण आधी पाहिलं अधिकचं, तर आता आपण वजाचं पाहू. x वजा 1/x इज इक्वल टू 2. आपल्याला विचारला पेपरमध्ये समजा x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर किती? मगाशी इथं अधिक होतं, आता इथं वजा आला. आता वजाचं कसं करायचं? याचं सूत्र आपलं p चा वर्ग. आपलं इथं वजा आहे म्हणून इथं अधिक 2 घ्यायचे. जर इथं अधिक असतं तर इथं वजा घेतलं असतं, पण इथं वजा आहे म्हणून आपण इथं अधिक घेतलं. आता हे झालं आपलं शॉर्ट ट्रिकचं सूत्र. आता आपण बघू पी किती आपला 2. 2चा वर्ग अधिक 2. 2चा वर्ग होते 4 अधिक 2 बरोबर 6. म्हणजे x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग याचं उत्तर आलं आपलं 6. तर आणखी प्रॅक्टिससाठी आपण दुसरं पाहू आणखी. हे चेंज होऊ शकतात. कधी अधिक विचारू शकते पेपरवाला, कधी प्लस. x वजा 1/x इज इक्वल टू 3. तर आपल्या पेपरमध्ये समजा विचारलं x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर किती? तर आता आपण शॉर्ट ट्रिकचं सूत्र बघू आपण. p चा वर्ग. हा वर्ग का बरं घेतो? कारण की इथं वर्गाचं विचारलंय. जर आपल्या इथं घन विचारलं असतं आपल्याला इथं घन घ्यायला लागला. आता p चा वर्ग अधिक, कारण की इथं वजा आहे 2. आता पाहू आपण. p किती आपला 3. 3चा वर्ग अधिक 2 म्हणजे 9 अधिक 2 बरोबर 11. म्हणजे आता x चा वर्ग अधिक x चा वर्ग इज इक्वल टू 11. त्यानंतर दुसरं गणित पाहू. या वर्षीच्या पेपरमध्ये या प्रकारचं आपल्याला गणित येऊ शकते. x वजा 1/x इज इक्वल टू 10. तर x चा वर्ग वजा 1/x चा वर्ग बरोबर किती? हे तुम्ही पण सोडून पहा. 10 सेकंदात याचा आन्सर येते. तर आपलं सूत्र आहे p चा वर्ग. आता इथं वजा आहे म्हणून आपण इथं अधिक घेत आहोत. अधिक 2. p किती आपला 10. 10चा वर्ग 100 अधिक 2 म्हणजे 102. आता तुम्ही या टाईपचं तुम्हाला पेपरमध्ये कुठल्याही संख्या विचारून गणित आलं तुम्ही याचं सोडवू शकता. हे फक्त एवढी शॉर्टकट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढे तुम्हाला लक्षात लवकर राहील. आता थोडं आपण हार्ड पाहू. x अधिक 1/x इज इक्वल टू 15 घेऊ. आपल्याला विचारला पेपरमध्ये x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर किती? तर आता सर्वात पहिले आपलं सूत्र काय आहे? p चा वर्ग. p चा वर्ग का बरं घेतला? कारण की इथं वर्गच विचारलेला आहे. आता इथं अधिक आहे म्हणून इथं काय घ्यायचं आपण? वजा 2. p किती आपला 15. 15चा वर्ग वजा
2. 15चा वर्ग आहे 225 वजा 2 इज इक्वल टू 223. आणखी प्रॅक्टिस करू आपण. तुम्ही या प्रकारे डेली संख्या वेगवेगळ्या ठेवून जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्या लक्षात राहील. मॅथ असं आहे की जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढं तुमचं परफेक्ट होईल. x मायनस 1/x इज इक्वल टू 12. तर x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती? तर आपलं सूत्र वापरू. इथं आपलं सूत्र आहे पीचा वर्ग. पीचा वर्ग. आता इथं काय घ्यायचं? इथं वजा आहे म्हणून इथं काय घ्यायचं? अधिक घ्यायचं. अधिक 2. ही किती आपला 12. 12चा वर्ग अधिक 2. 12चा वर्ग आहे 144 अधिक 2 बरोबर 146. हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आणखी पाहू आपण. x वजा 1/x इज इक्वल टू 20. तर x चा वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती? तर याचं सूत्र पहा आपलं पीचा वर्ग. पीचा वर्ग आहे कारण की इथं वर्ग विचारला. इथं वजा आहे म्हणून इथं अधिक 2. पी किती आपला 20. 20चा वर्ग अधिक 2. 20चा वर्ग किती होते? 400 अधिक 2 बरोबर 402. अशा प्रकारे ह्या वर्गाची ट्रिक आहे. पोलीस भरतीमध्ये 100 प्रश्न येतात. त्यातले 90 सर्वांना माहीत असतात. तर 10 जे असतात हे काही काही जणांना माहीत असतात. ज्यांना हे प्रश्न माहीत असतात त्यांना हे पेपरमध्ये जास्त मार्क घेतात आणि ज्यांना माहीत नसतात ते 90च्या खालीमध्ये राहतात. ज्यांचा परफेक्ट अभ्यास आहे आणि ज्यांना अशा प्रकारे शॉर्टकट माहीत आहे ते चांगले मार्क घेतात. तर आपण पाहू आता हे आपण वर्गाचं पाहिलं. आता यानंतर काही घनाचं पण येऊ शकते. मागच्या वेळेस वर्गाचं आलं होतं x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर. पण यावर्षी कॉम्पिटिशन पण जास्त आहे तर आपण x घनचं पण पाहू. पेपरमध्ये जर आलं तर तुमचं बरोबर आलं पाहिजे. हे जे प्रश्न आहेत हे SSC GD मध्ये जास्त प्रमाणात विचारतात. SSC GD ग्रुप डी यामध्ये खूप प्रश्न विचारतात. तर आता पाहू आपण x अधिक 1/x बरोबर 4. तर आता आपल्याला दुसरं येऊ शकते पेपरमध्ये. हे आलं नाही पण यावर्षी येऊ शकते. x घन अधिक 1/x घन बरोबर किती? याची शॉर्टकट तुम्हाला माहित असेल तर आपण पाहू आता. आता याचं सूत्र आहे इथं घन आहे म्हणून आपला पीचा घन घ्यायचा. पीचा घन वजा 3p. आता हे 3 कुठून आले हे पण आपण सांगू समोर. पी आहे आता. पी किती आपला 4. 4चा घन किती होते? 64 मायनस 3p. 3 गुणिले 4 म्हणजे 64 वजा 12 बरोबर 52. आता आपण हा पी कसा आला हे पाहू आपण. पूर्ण सूत्र पाहू आपण. x अधिक 1/x इज इक्वल टू 2. तर x घन अधिक 1/x घन बरोबर किती? त्याचं तसं पाहिलं सूत्र आहे a अधिक b चा घन बरोबर a चा घन अधिक b चा घन अधिक 3ab कंसात a अधिक b. या सूत्रानुसार हे गणित लॉंग साठी तयार होते. तर हे कसं करायचं पाहू आपण. a अधिक b चा घन. आपलं a अधिक b इक्वल टू 2 आहे. आपलं सूत्र काय? a चा घन. a किती आहे? a आपला x. x चा घन अधिक b किती आपला 1/x. 1/x चा घन अधिक 3. a किती आपला? हे आपला x गुणिला b किती आहे? 1/x गुणिला
ए अधिक बी किती आपला हा ए आहे, हा बी आहे. ए अधिक बी आपला 2. आता ए अधिक बीचा घन, ए अधिक बी किती आपला 2, 2चा घन 8. आता पाहू आपण चा घन अधिक 1/x घन अधिक हा x कॅन्सल, मग हराला 3 गुणिला 2, 3 हा x कॅन्सल, 3 दोन्ही 6 बरोबर 8. हा 6 एक अधिक आहे, इकडे काही वजा, 6 वजा गेले किती राहतात 2, म्हणजे चा घन अधिक 1/x घन हे आपलं याचं उत्तर आलं. हे आपण लॉंग टर्म न पाहिलं. आता आपण शॉर्ट ट्रिक न पाहू. आपलं सूत्र आहे आता शॉर्ट ट्रिकचं, पीचा घन, आपल्या घनात विचारला म्हणून पीचा घन वजा 3p. आता पाहू पी किती आपला 2, 2चा घन किती होते 8 वजा 3, 2 पी किती आपला 2, म्हणजे 8 वजा 6 बरोबर 2. हे शॉर्ट ट्रिकनं आपण 5 ते 10 सेकंदात शिकलो. लॉंग टर्म ट्रिकला आपल्याला जास्त वेळ लागला. तर या ट्रिकनुसार आपण सगळ्यात कमी वेळात हे गणित सोडवू शकतो. तर आपण आता सर्व गणितांना याच ट्रिकनं आता गणित सोडू, प्रॅक्टिस करू याची. x अधिक 1/x बरोबर 5. तर चा घन अधिक 1/x घन बरोबर किती. आता हे आपण शॉर्ट ट्रिक न पाहू. आधी आपण लॉंग न पाहिलं, आता शॉर्ट न पाहू. याचं आपलं शॉर्ट ट्रिकचं आपलं पीचा घन, कारण की इथं घन आहे म्हणून पीचा घन वजा 3p. पी आपला किती आहे 5, 5चा घन किती येते 5चा घन वजा 3, पी किती आपला 5, 5चा घन 125 वजा 5 त्रिक 15. 125 मधले 15 गेले 110, म्हणजे चा घन अधिक 1/x घन बरोबर 110. त्यानंतर आपण दुसरं गणित पाहू आणखी. पण हे जे आहे हे सर्वात महत्वाचं आहे की इथं काय घ्यायचं. जर सुरुवातीला प्लस असलं तर इथं मायनस घ्यायचं, जर इथं मायनस असलं तर इथं प्लस घ्यायचं. बस एवढ्या याच्यावर हे पूर्ण गणित अवलंबून आहे. हे ज्यांनी लक्षात ठेवलं तो हे गणित सोडवू शकते. आणखी पाहू आपण x अधिक 1/x बरोबर 6. तर चा घन अधिक 1/x घन बरोबर किती. आता आपलं शॉर्ट ट्रिकचं सूत्र काय, पीचा घन, पीचा घन. आता इथं अधिक आहे म्हणून इथं वजा 3p. आता पी किती आपला 6, 6चा घन किती होते 216 वजा 3 गुणिला पी किती आपला 6, म्हणजे 216 वजा साइन त्रिक 18. 216 मधले 18 गेले 198. त्यानंतर आता आणखी गणित पाहू आपण. हे जे गणित मी देत आहोत हे सर्व लिहून ठेवा आणि याची प्रॅक्टिस करा, तरच तुमच्या हे लक्षात राहील. जेवढे जास्त तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेवढे जास्त हे गणित तुम्हाला येतील. आणि जर तुम्ही याची प्रॅक्टिस करसाल नाही तर तुम्हाला लक्षात राहणार नाही. लक्षात राहण्यासाठी सर्वात बेस्ट ट्रिक आहे की ते रिव्हिजन करत राहण्या. त्यानंतर पाहू आपण x अधिक 1/x इज इक्वल टू 8. तर चा घन अधिक 1/x घन बरोबर किती. आता आपलं सूत्र चा घन म्हणून आपण इथं काय घ्यायचं पीचा घन. आता इथं अधिक आहे म्हणून इथं काय घ्यायचं वजा 3p. बस हे ज्याला समजलं तो हे गणित, कोणतं पण गणित किती हार्ड हे गणित सोडू शकते. इथं कोणती पण संख्या असू शकते, असं नाही की इथं 8च येईल, कोणती पण येऊ. आता आपला काय पीचा घन, पी किती आपला 8, 8चा घन वजा 3p, 3 गुणिला पी किती आपला 8, मग 8चा घन 512 वजा 8 त्रिक 24, मग 512 मधले 24 गेले 488. हे उत्तर आहे चा घन अधिक 1/x घन
बरोबर. हे शॉर्ट ट्रिकनं पाहिलं. आता आपण इथं अधिक आहे, इथं आपण वजा घेतलं. इथं जर वजा असतं तर आपण इथं अधिक घेतलं. आता आपण हे सर्व अधिकचे गणित पाहिले. आता आपण काही वजाचे बघू, कारण की पेपरमध्ये अधिक पण येऊ शकते किंवा वजा पण येऊ शकते. आता आपण वजाचे गणित पाहू. तर यक्स वजा 1/x बरोबर 5. तर चा घन अधिक 1/x घन बरोबर किती? तर आता याचं पाहू आपण. आता आपलं सूत्र काय असलं, इथं घन म्हणून इथं पीचा आपल्याला घन घ्यायला लागेल. पीचा घन. आता इथं वजा म्हणून इथं काय घेईन आपल्याला अधिक 3. आता पी किती आपला 5. 5चा घन किती होते? 5चा घन अधिक 3 गुणिले पी आपला 5. 5चा घन किती आहे? 125 अधिक 5 त्रिक 15 म्हणजे याचं उत्तर येईल 140. हे शॉर्ट ट्रिकनं आपण 10 सेकंदाच्या पण आतमध्ये सोडू शकतो. लॉंग ट्रिकला टाइम लागते आणि समजत पण नाही. त्यानंतर आणखी पाहू आपण. यावर्षी पोलीस भरतीमध्ये हार्ड गणित येतातच. अकोला झाला, अमरावती या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पेपरची लेवल हार्ड येते. म्हणूनच यांची लिस्ट कमी लागते. बाकीच्या जिल्ह्यांची लिस्ट 133, 136 याप्रमाणे लागते. परंतु अकोला झाला, अमरावती झाला, वर्धा झाला अशा जिल्ह्यांच्या ज्या लिस्ट लागतात त्या कमी लागतात. त्याचं कारण हे आहे की पेपर हार्ड. पेपरमध्ये ते मॅथ आणि रिझनिंग हार्ड एकदम हार्डही नसते आणि सोपी पण असते. पण ते टायमिंग ज्याला जमला तोच तिथं पेपर हे करू शकते. पोलीस भरती अमरावती अकोल्यामध्ये टायमिंग महत्वाचा आहे. जो टायमिंगवर जर गणित सोडू शकला त्यालाच जास्त मार्क मिळतात. यक्स अधिक 1/x बरोबर 10. तर पाहू आपण, हे आपण मायनसचं पाहू आता. मायनस चा घन अधिक 1/x घन बरोबर किती? आता पाहू आपण 10. आता याचं सूत्र काय आपलं? पीचा घन. पीचा घन. आता इथं वजा म्हणून इथं काय आहे अधिक 3p. आता पी किती आहे? 10. 10चा घन 1000 अधिक 3p. 3 किती आहे? 3 गुणिले पी आपला 10. मग 1000 अधिक 30 बरोबर 1030. या प्रकारे आपण कमी वेळात हे गणित पूर्ण करू शकतो. मला तरी असं वाटतं की या वर्षी पेपरमध्ये असे हार्ड लेवलचे गणित येणार, कारण की कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. पेपर सोपी आला म्हणजे लिस्ट जास्त लागतेच. पण जिथं ज्यांचा अभ्यास चांगला आहे आणि पेपर हार्ड आला ते त्या जिल्ह्यात लागतात. यक्स वजा 1/x इज इक्वल टू 11. तर चा घन अधिक 1/x घन बरोबर किती? तर आता आपण पाहू. आपलं सूत्र आहे पीचा घन. पीचा घन. आता घन हे इथं घन आहे म्हणून आपण इथं घन घेतला, कारण आपल्याला घनाचं विचारलं. आता इथं वजा आहे म्हणून आपण इथं घेऊ अधिक 3p. 3 हा पी. पी किती आपला 11. 11चा घन किती आहे? 1331 अधिक 3 पी किती आपला? पी आपला 11. मग 1331 हा 1331 येते 11चा घन अधिक 11 त्रिक 33. उत्तर येते 3 आणि 4 3 आणि 3 6 म्हणजे 1364. याचं गणित आन्सर येते. आता तुम्ही एक वेळा सूत्र सर्व वहीत लिहून घ्या. पहिलं आपलं पीचा वर्ग अधिक 2. हे कधी लागते? जेव्हा यक्स अधिक म्हणजे जेव्हा इथं अधिक असते तेव्हा हे सूत्र लागते. इथं वजा असते, सॉरी. जेव्हा यक्स अधिक यक्स वजा 1/x बरोबर वजा जेव्हा चिन्ह असते तेव्हा इथं पीचा वर्ग अधिक 2 लिहायचं. जर असं असतं आपल्याला यक्स अधिक 1/x हे सुरुवातीला पाहिजे. सुरुवातीला इथं अधिक असलं यामध्ये वजा घ्यायचं. पीचा वर्ग वजा 2.
हे झालं वर्गाची ट्रिक. आता आपण पाहू घनाची. घन जर समजा x अधिक 1/x. जर सुरुवातीला x अधिक असला तर आपलं सूत्र आहे p चा घन. अधिक असलं म्हणून इथं वजा घ्यायचा 3p. त्यानंतर आता वजाचा पाहू आपण x वजा 1/x. जर सुरुवातीला गणितामध्ये इथं सुरुवातीला वजा असलं तर इथं होते आपलं p चा घन. इथं वजा आहे म्हणून इथं अधिक 3p. हे झाले 2 शॉर्टकट. ह्या तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा आणि डेली यावर प्रॅक्टिस करा तर तुम्हाला ह्या शॉर्टकट लक्षात राहतील. अशा प्रकारे आपण डेली दर शनिवारी आपण व्हिडिओ पाहू ज्या नवीन नवीन गणित आहेत अशा प्रकारचे. कारण की सोपी सर्वांना येतात, पण जो अशा प्रकारचे गणित सोडवेल त्याला मार्क पण जास्त मिळतात. आणि जे नॉर्मल विद्यार्थी आहेत त्यांना याची प्रॅक्टिस नसते, पण जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. कारण की खूप वर्षापासून मुले अभ्यास करतात आणि 1-1, 2-2 मार्काने चुकतात. तर यावर्षी तुम्ही सर्व चांगल्या प्रकारे तयारी करा. मी दर शनिवारी अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे गणित शिकवणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर आणखी असे गणिताची प्रॅक्टिस करायची असेल तर कमेंटमध्ये सांगा की कोणत्या टाईपवर तुम्ही गणित घ्यायचे, म्हणजे मी त्या टाईपनुसार तुम्हाला शिकवणार. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणत्या टॉपिक तुम्हाला हार्ड जातो, आपण त्या टॉपिकवर शॉर्ट ट्रिक पाहू. दर सॅटर्डेला आपण करणार आहोत. अशा प्रकारे मॅथसाठी जर आपल्याला डेली पाहायचं असेल तर ब्रँड खाकी टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सर्व मित्रांना शेअर करा. आपण अशा प्रकारे डेली आपले मित्र मंगेश रहाणे हे यावर जीके शिकवणार आहे आणि मी मॅथचं घेणार आहे. मला ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी मी व्हिडिओ बनवून चॅनलवर टाकणार आहे. तर दर शनिवारी आपण मॅथचा शॉर्ट ट्रिकचा पाहू. कारण की सर्वांना सोपी गणितं सर्वांना येतात, परंतु जे हार्ड गणित असतात हे ज्याला आले तो पेपरमध्ये 100% लागते. तर यावर्षी 50 मार्काचा प्रत्येक पेपरमध्ये गणित असतेच. तर सर्वात जास्त तुम्ही गणितांवर भर दिला पाहिजे, ज्या कारणाने तुम्ही पोलीस भरतीमध्ये लागू शकणार. कारण की पोलीस भरतीमध्ये मराठी आणि मॅथ रिझनिंग यावरच 75 मार्क आहेत. या 75 जर तुम्ही परफेक्ट केलेले असले, 75 पैकी तुम्हाला 70-72 जरी म्हटले तरी खूप झाले. आणि जीके असं आहे की काय येईल हे कुणालाच सांगता येत नाही. त्यासाठी तुम्ही मॅथ आणि मराठी हे परफेक्ट करून ठेवा. हे जर तुम्ही परफेक्ट केलं तर हे जर तुम्हाला 72 जरी मार्क मिळाले 75 पैकी, आणि जीके पैकी कोणी सरासरी 20 मार्क तुम्ही कसे पण घेऊ शकता. कारण की एवढं पण हार्ड नसते पोलीस भरतीचं. 25 पैकी 20, 18-20 तर तुम्ही आरामात घेऊ शकता. 72 आणि 18 तुम्ही 90 पर्यंत आरामात पोहोचू शकता जर तुम्ही मॅथ, रिझनिंग आणि मराठी परफेक्ट केलं. मॅथ, रिझनिंग, मराठी यासाठी सर्वात जास्त आहे प्रॅक्टिस करणं. मॅथची जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढं तुमचं मॅथ स्ट्रॉंग होणार. आणि मराठीसाठी डेली तुम्ही 3-4 तास तर द्यायलाच पाहिजे. परंतु तुम्ही देत ना, तुम्ही 1 आणि 2 तासच मॅथ करता, त्यामुळे तुमचा मॅथचा स्कोर येत नाही. तुम्ही जास्तीत जास्त एका टॉपिकवर जास्तीत जास्त गणित सोडा, त्यामुळे तुम्हाला मॅथ हार्ड वाटणार नाही. खूप मुलांचा प्रश्न असतो की त्यांना मॅथ हार्ड वाटते. मॅथ हार्ड यामुळे आहे की तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढं मॅथ तुम्हाला इझी वाटायला लागेल. चला तर मग धन्यवाद. पाहू आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये दुसरा टॉपिक घेऊ. मला असं वाटते की दरवर्षी आता प्रोबॅबिलिटीवर पण खूप गणितं येतात. तर आपण पाहू पुढच्या याच्यात आपण प्रोबॅबिलिटीवर टॉपिकवर आपण गणित शिकू, शॉर्ट ट्रिक अशाच प्रकारे. धन्यवाद.